आता खसखस भाजायची, भाजून घ्यायची. ती तरतर केली का मग ती काढायची. घेतली खसखस काढून घेतली. आता थोडा साजूक तूप टाकायचा, 4 स्पून. ते टाकली की बदाम, काजू, मेथी पावडर त्या तुपावर हे करायचं. त्यानंतर आपले खजराचे तुकडे ते टाकायचे. गॅस थोडा कमी करायचा, तो एकदमच गेला. आणि ते एकजीव करायचं. टाकायची थोडी वेलची पावडर टाकायची. हे साखर 1-2 स्पून साखर टाकायची, शुगर. वेलची, आता त्याच्यात बारीक केलेला शेंगदाणा तो टाकायचा. हे बघा, असा बारीक करायचा. हे असे आपले खजराचे लाडू. आता ते वळायला घ्यायचे. थोडीशी मनुकं पण टाकायची. ते मनुका आहे पण टाकतं. चला, हे खसखस टाकायची. टाक मनुका. आता थोडीशी मनुका टाकायची. हे आमचे खारकाचे लाडू पौष्टिक. चला वळाला घेऊया. हलक्या हाताने वळायचे आणि त्याला व्यवस्थित शेप आलं पाहिजे. हे असे झाले आमचे खजुराचे लाडू. ते लाडू तयार झाले. आता हे डब्यात घातले आणि नंतर हे पंढरपूरला जातील. पंढरपूरच्या यात्रेला मग ते मालक खातील एकादशीच्या दिवशी. अशी आमची आहे ही खजुराची लाडूची रेसिपी. तुम्हाला आवडले असले तर तुम्ही नक्की बनवा.